मित्रांनो, जून 2024चा महिना असतो. दिल्लीमधील एका पार्कमध्ये 24 वर्षांची एक खूप सुंदर महिला येऊन बसत असायची. कुत्र्यांसाठी दूध ब्रेड घेऊन येत असायची आणि तेथेच 1 तास निवांत बसत असायची. मात्र एक दिवस तिने बघितले की एक मुलगा आहे जो की तिच्याकडे खूप वेगळ्या नजरेने बघत होता. तो मुलगा तिला खूप परेशान वाटत होता. खरं तर तो मुलगा परेशान देखील होताच. तर ती महिला त्याला त्याची परेशानी विचारते, तर तो मुलगा तिला त्याची परेशानी सांगतो आणि ती महिला त्या मुलाची मदत करते. आता तो मुलगा अगदी आपल्या परेशानीमधून दूर होतो, अगदी ठीकठाक होतो आणि त्यानंतर ही महिला जेव्हा त्याला भेटते तेव्हा त्याला बोलते की मी तर तुझी मदत केली, मात्र आता तू माझी मदत कर. तर तो मुलगा बोलतो की मॅडम, मी तुमची काय मदत करू शकतो. आता ही महिला त्याच्या डोळ्यांमध्ये बघते, त्याच्याकडे बघून स्माईल करते आणि त्यानंतर त्या मुलाला समजते की या महिलेच्या मनामध्ये काय आहे. आणि त्यानंतर असं काहीतरी घडतं जे खूप विचित्र होतं. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, दिल्लीतील सरिता बिहारी कॉलनीमध्ये राहणारी ही एक 24 वर्षांची अतिशय सुंदर महिला असते. खूप मोठ्या घरातील ही महिला असते. पैशांची, धन दौलतची तिला कसली कमी नसते आणि ही महिला रोज सकाळी 9 वाजता त्या पार्कमध्ये येत असायची. येताना आपल्यासोबत दूध ब्रेड वगैरे घेऊन येत असायची आणि त्या पार्कमध्ये जे काही भटके कुत्रे असायचे, 4, 5, 6 कुत्रे, ही महिला आल्यानंतर ते तिच्या अवतीभोवती फिरत असायचे, कारण त्या महिलेने रोज त्यांच्यासाठी दूध ब्रेड वगैरे आणलेलं असायचं. एक मातीचं भांडं होतं, त्या भांड्यामध्ये दूध वगैरे टाकत असायची, ब्रेड टाकत असायची आणि ते कुत्रे ते ब्रेड वगैरे खाऊन तिच्याकडे अगदी आनंदाने बघत असायचे. आणि ही महिला त्या पार्कमध्ये एका बाकावरती बसून त्या कुत्र्यांची मजा बघत असायची. तेथेच थोडा टाइमपास करत असायची, इकडे तिकडे फिरत असायची, आपला मोबाईल वगैरे बघत असायची. 1 तास त्या पार्कमध्ये घालवल्यानंतर रेखा आपल्या घरी जात असायची. हिचा हा रोजचा नित्य नियम होता. तर असंच एकदा ही रेखा विचार करते की मी रोजच या पार्कमध्ये येत आहे, या कुत्र्यांना बिस्किट वगैरे खाऊ घालत आहे, दूध देत आहे. तर एक मुलगा असतो 19-20 वर्षांचा, ज्याचं नाव असतं मनोज. हा मनोज नावाचा मुलगा सतत या महिलेकडे वेगळ्या नजरेने बघत असायचा. आता रेखा सुरुवातीला या मुलाला इग्नोर करते, मात्र ही 2-3 दिवस नोटीस करते की हा मुलगा सतत तिच्याकडे बघत असतो. कधी त्या कुत्र्यांकडे बघत असतो, कधी त्या ब्रेडकडे बघतो, कधी त्या दुधाकडे बघतो. आता या महिलेला कळत नाही की या मुलाला नक्की काही मदत पाहिजे आहे का. तर ही महिला त्या मुलाला विचारते की तुला माझ्याकडून काही पाहिजे आहे का. तर तो मुलगा खुश होतो, त्याच्या चेहऱ्यावरती आनंद येतो आणि मनोज रेखाला बोलतो की मॅडम, मला खूप भूक लागली आहे, तुम्ही हे जे ब्रेड कुत्र्यांना देत आहे हे ब्रेड मला देऊ शकता का, मी हे ब्रेड खाईल. तर रेखा मनोजला बोलते की नाही, हे ब्रेड तू खाऊ शकत नाही, कारण हे ब्रेड मी कुत्र्यांसाठी आणले आहे. मनोज हे ऐकून मनोज रेखाला बोलतो की कुत्रे हे ब्रेड खाऊ शकतात, तर मी का खाऊ शकत नाही. रेखा बोलते की नाही, तू खाऊ शकत नाही, कारण हे ब्रेड 2 दिवसांपूर्वीच एक्सपायर झाले आहे, याला कोणताही मनुष्य खाऊ शकत नाही, म्हणून मी हे कुत्र्यांना देत आहे. आता एवढं सर्व ऐकून देखील मनोज रेखाचं ऐकत नाही. रेखाला बोलतो की जरी एक्सपायर झाले असतील तरी देखील मला खूप भूक लागलेली आहे, कारण मी 2-3 दिवसांपासून जेवण केलेलं नाही, त्यामुळे हे ब्रेड मी खातो. रेखा बोलते त्या ब्रेडला अजिबात हात लावू नको, तुला जर भूक लागली आहे तर हरकत नाही, मी कॅन्टीनमधून तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. आणि रेखा एका कॅन्टीनमध्ये जाते आणि त्या मुलासाठी कचोरी, सँडविच, वडापाव वगैरे घेऊन येते आणि मनोजला देते. आणि त्यानंतर हा मनोज खुश होऊन त्या ठिकाणी पोटभर जेवण करतो. आता मनोज रेखाला धन्यवाद करतो आणि त्यानंतर ही रेखा आपल्या घरी जाते. आता जसा दुसरा दिवस होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ही रेखा परत त्या पार्कमध्ये येते. तिच्या रोजच्या नियमानुसार त्या कुत्र्यांसाठी दूध ब्रेड वगैरे घेऊन आलेली असते आणि तेथे येऊन बसते, त्या कुत्र्यांना दूध वगैरे देते. तर तिची नजर सहज पलीकडे जाते, तर त्या ठिकाणी आज देखील तो मनोज बसलेला असतो. आता मनोजसाठी या रेखाने अगोदरच ब्रेकफास्ट आणलेला असतो आणि ती मनोजकडे बघून बोलते की ये. आता मनोज जो असतो हा विचार करतो की रोज रोज मी कसं हिच्याकडून हे जेवण घेऊ शकतो. मनोज देखील थोडा संकुचित होतो आणि थोडा घाबरत या रेखाकडे येतो. रेखा बोलते की तुला भूक लागलेली असेल, तू हा नाश्ता करून घे. आता मनोजला भूक तर लागलेलीच होती. आता हा मनोज परत त्या ठिकाणी तो नाश्ता करतो आणि रेखाला धन्यवाद करतो. त्यानंतर ही रेखा मनोजला विचारते की तू कुठे राहतो आणि काय करतो, तुझं नाव काय आहे. मनोज सांगतो की मी कुठेही राहत नाही, तर मी इथेच राहतो. रेखा विचारते की तू कुठून आला आहे. तेव्हा हा मनोज आपली संपूर्ण कहाणी या रेखाला सांगू लागतो. सांगतो की मी उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील राहणारा आहे.
माझ्या वडिलांचा आणि माझा नेहमीच वाद होत असायचे. माझे वडील मला खूप मारहाण करत असायचे. त्यामुळे मी अखेर कुटुंबाला कंटाळलो आणि या ठिकाणी घरातून पळून आलेलो आहे. मी या ठिकाणी नोकरी शोधत आहे. मात्र मागच्या 10 दिवसांपासून एकतर पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस देखील खूप सुरू आहे आणि मला कुठे कामही मिळत नाहीये आणि खिशामध्ये देखील पैसे नाहीये. त्यामुळे मी 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी उपाशीच बसलो होतो. मात्र त्या दिवशी तुम्ही आलात आणि माझे पोट भरले. आता मनोजचं हे सर्व कहाणी ऐकून या रेखाला फार वाईट वाटतं. आता रेखा मनोजला बोलते की तू तुझ्या घरी परत निघून जा, कारण पावसाळ्याचे दिवस आहे, तुला रात्री राहण्याची देखील व्यवस्था नाही. जर पाऊस आला तर तू कुठे राहतो? मनोज सांगतो जर पाऊस नसला तर या पार्कमध्येच मी झोपतो आणि पाऊस असला तर एखाद्या दुकानच्या शेड खाली त्या ठिकाणी जाऊन झोपत असतो. रेखा जेव्हा बोलते की तू तुझ्या घरी निघून जा, तेव्हा मनोज बोलतो की मी माझ्या घरी देखील जाऊ शकत नाही, कारण मी घरातून पळून आलो आहे आणि आता हे तोंड घेऊन मी घरी कसा जाणार? हे सर्व ऐकून रेखाला फार वाईट वाटतं. मात्र रेखा देखील या मनोजसाठी दुसरं काही करू शकत नव्हती. ती तेथूनच उदास होऊन आपल्या घरी निघून जाते. आता त्याच रात्री त्या ठिकाणी भयंकर पाऊस होतो. वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार कहर सुरू असतो. सकाळ होते तरी देखील पाऊस जोरदारपणे पडतच असतो. आता रेखा ही नियमितपणे 9 वाजता त्या पार्कमध्ये निघते. मनोज इकडे एका शेड खाली बसलेला असतो. मनोजला वाटते की आता ही रेखा आज तरी या पार्कमध्ये येणार नाही, कारण पार्कमध्ये खूप पाणी देखील साचलेलं आहे आणि आज कुत्रे देखील नाहीये. मात्र मनोज सहज बघतो तर रेखा एक छत्री घेऊन त्या पार्कमध्ये आली होती. आता रेखा इकडे तिकडे या मनोजला शोधू लागते. मनोज विचार करतो की आज तर कुत्रे नाहीये, ही नक्कीच मला शोधत असेल. त्यामुळे हा मनोज त्या शेडमधून उठून थोडासा साईडला जाऊ लागतो. तितक्यात रेखाची नजर मनोजवरती पडते आणि रेखा मनोजला आपल्याकडे बोलावून घेते. मनोज त्या शेडमधून बाहेर निघतो आणि रेखाकडे जाऊ लागतो. पावसाचे थेंब अजूनही पडत होते तर रेखा त्याच्यावरती देखील छत्री पकडते आणि त्याला बोलते की तुला माहिती आहे का, मी आज येणार नव्हते. मात्र रात्रीपासून खूप पाऊस सुरू होता आणि मला माहीत आहे तुझी कंडिशन काय आहे. तू जेवण केलं नसेल म्हणून मी आली आहे. माझी सासू देखील मला नकार देत होती की पावसामध्ये जाऊ नको. तुझ्यासाठी मी आज घरातूनच भाजी पोळी आणली आहे. आता एवढं सर्व बघून हा मनोज त्या ठिकाणी रडू लागतो. त्याला गहिवरून येतं. हे बघून जी रेखा असते ही मनोजला शांत करते. मनोजला बोलते तू काळजी करू नको, आज तुझ्यावरती वाईट दिवस आहे, मात्र तुझे चांगले दिवस देखील नक्कीच येतील. तुला चांगले काम देखील मिळेल. तू काळजी करू नको, तुझ्यासाठी मी आहे. आणि एवढं बोलून ही रेखा आपल्याकडचे 2000 रुपये मनोजला देते आणि मनोजला बोलते की तू या ठिकाणी एखादा रूम बघ आणि त्या रूममध्ये राहा. हे पैसे तुझ्याकडे ठेव आणि तू एखादे काम शोध. मनोज देखील तिला हो बोलतो आणि त्यानंतर ही रेखा त्या ठिकाणावरून आपल्या घरी निघून जाते. आता जेव्हा दुसऱ्या दिवशी हा मनोज त्या पार्कमध्ये येतो, नवीन टी-शर्ट घातलेला असतो आणि तो खूप हँडसम दिसत असतो. त्याला बघून ही रेखा बोलते की आज तर तू खूप छान दिसत आहे, आज तू खूप फ्रेश दिसत आहे. तर हा मनोज बोलतो हो हो, तुम्ही मला मदत केली त्यामुळे मी एक रूम घेतलेला आहे, त्याला ॲडव्हान्स दिलेला आहे आणि 1500 रुपये त्याचा किराया आहे आणि मी लवकरच नोकरी देखील शोधणार आहे. आता असं बोलता बोलता दोघेही त्या बाकावरती बसतात आणि दोघांमध्ये चर्चा सुरू होते. रेखाने आज देखील या मनोजसाठी नाश्ता वगैरे आणलेला असतो. मनोज नाश्ता करतो आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असते, बातचीत सुरू असते. रेखाची देखील कहाणी खूप वेगळी होती. रेखा ही अतिशय गरीब घरातील एक मुलगी होती. घरची परिस्थिती गरीब असल्या कारणाने रेखाचे जसे 20 वय झाले, तिच्यासाठी एक चांगले स्थळ आले आणि तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न रोहन नावाच्या एका मुलासोबत लावून दिले. मात्र रोहन खूप पैशावाला होता, खूप मोठा कारोबार होता, पैशांची कसली कमी नव्हती, घरामध्ये प्रचंड श्रीमंती होती. मात्र रेखाच्या आई वडिलांनी रोहनचे वय बघितले नव्हते. रोहनचे वय 45 वर्ष होते आणि रेखा जी होती सुंदर सुशील मुलगी, बस 20 वर्षांची, त्या 45 वर्षीय रोहनच्या गळ्यामध्ये तिला घातले होते. रेखाचा कसलाही विचार न करता. रोहन जो होता हा एक घटस्फोटित व्यक्ती होता. त्याचं अगोदरच लग्न झालेलं होतं आणि त्याचा मोठा मुलगा 22-23 वर्षांचा होता आणि जो लहान मुलगा होता हा 18 वर्षांचा होता. या व्यतिरिक्त रोहनचे भाऊ होते, बहिणी होत्या, परिवार खूप मोठा होता, एकत्र कुटुंब होते. जेव्हा रेखा लग्न करून रोहनच्या घरी जाते, एवढ्या मोठ्या परिवारात, एवढ्या मोठ्या कुटुंबात तिला मिळून मिसळून राहणं खूप मुश्किल होऊन जातं. तरी देखील रोहन जो होता हा अतिशय चांगला व्यक्ती होता, समजदार व्यक्ती होता. त्यामुळे तो रेखावरती प्रेम करत असायचा. मात्र बस त्याच्यामध्ये एकच कमी होती की तो रेखासोबत 4 ते 6 महिन्यातून एकदाच आपला पती धर्म निभावत असायचा आणि या गोष्टीपासून ही रेखा पूर्णपणे वंचित होती.
रोहनकडे बाकीचा जो वेळ होता हा सर्व त्याच्या कामधंद्यामध्ये खर्च करत असायचा, त्याच्या बिझनेसमध्ये खर्च करत असायचा. त्याच्या वडिलांसोबत तो बिझनेस करत होता, त्याचे भाऊ होते, खूप मोठा कारोबार होता, सर्व काही त्याचं ठीकठाक होतं. बस त्याची पत्नी जी की 20 वर्षांची रेखा होती, हिचं मन जाणणारं त्या कुटुंबामध्ये दुसरं कोणीही नव्हतं. भलेही रोहन रेखाला भरपूर सारे पैसे देत असायचा, तिला जे काही पाहिजे ते अवेलेबल करून देत असायचा. याबद्दल रेखा देखील घरामधील बाकीचे छोटे मोठे काम करत असायचे. एवढं मोठं घर होतं तर त्या घरामध्ये धुणं वगैरे धुणारी महिला देखील त्यांनी ठेवलेली होती आणि ही जी रेखा होती त्या महिलेसोबतच जास्तीत जास्त बोलत असायची. परिवारामध्ये तिच्या नणंद वगैरे होत्या, सासू होती, यांच्यासोबत रेखा इतकं बोलत नव्हती तितकं ती त्या गरीब महिलेसोबत, धुणं भांडी करणाऱ्या महिलेसोबत बोलत असायची. रोहनचे जे मुलं होते हे हॉस्टेलमध्ये राहूनच आपलं पुढील शिक्षण पूर्ण करत होते. अशा प्रकारे एक दुःखभरी कहाणी या रेखाची होती. त्यामुळेच कदाचित तिला जो कोणी गरीब व्यक्ती, कोणी गरजू व्यक्ती दिसत होता त्या व्यक्तीची ही रेखा सहजपणे मदत करत असायची. आणि त्यामुळेच रेखाने जेव्हा पाऊस सुरू होता त्या दिवशी मनोजसाठी आपल्या घरातूनच पोळी आणि भाजी घेऊन आली होती आणि मनोजला जेवणासाठी दिले होते. वरून त्याला 2000 रुपये देखील दिले होते. आता जेव्हा दुसऱ्या दिवशी ही रेखा पार्कमध्ये जाते, इकडे तिकडे बघते तर तिला मनोज कुठेही दिसत नाही. रेखा खूप उदास होते. तिला कळत नाही की मनोजला नक्की काय झालंय, तो कुठे गेला. तो 1 तास ती कसंबसं त्या कुत्र्यांमध्ये घालवते, इकडे तिकडे बघते, पुन्हा आपल्या घरी जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा येते, पुन्हा हा मनोज तिला कुठेही दिसत नाही. मात्र तिसऱ्या दिवशी जेव्हा ही रेखा त्या पार्कमध्ये जाते तर मनोज अगोदरच तिची वाट बघत असतो. आता रेखा मनोजला जेव्हा बघते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती खूप आनंद होतो आणि ती पळतच त्या मनोजकडे जाते आणि त्याला विचारते की तू कुठे गेला होता. आता मनोज सांगू लागतो की तुम्ही मला 2000 रुपये दिले, त्यामुळे मला रूम देखील मिळाला आणि आता मला एका बेकरीमध्ये नोकरी देखील मिळाली आहे आणि मी त्या नोकरीमुळेच 2 दिवस या पार्कमध्ये येऊ शकलो नव्हतो. एवढं ऐकून ही रेखा देखील खूप खुश होते. मनोजला बोलते की तरी मला वाटलेच होते की तुला नक्कीच नोकरी लागली असेल, आता सर्व काही तुझं ठीकठाक झाले. आता दोघेही त्या बाकावरती बसून दोघांमध्ये बोलणं चालणं होऊ लागतं. तर हा मनोज त्या रेखाला विचारतो की मॅडम तुम्ही कुठे राहत. रेखा बोलते की तू मला आता विचारत आहे की तुम्ही कुठे राहता. दोघे हसू लागतात. तर हा मनोज बोलतो की खरं तर मी या सर्व गोष्टी विचारण्यासाठी तुम्हाला खूप घाबरत होतो. रेखा बोलते हो तुझं बरोबर आहे, घाबरलं देखील पाहिजे. आणि त्यानंतर ही रेखा सांगते की मी या ठिकाणी राहते. त्यानंतर दोघांमध्ये खूप वेळ गप्पा गोष्टी होता, खूप आनंदाने हसून खेळून दोघांमध्ये बोलणं होत असतं. त्यानंतर रेखा बोलते की आता रोज तू 9 वाजता या पार्कमध्ये येत जा, आपण दोघेही भेटत जाऊ, बोलत जाऊ. तर हा मनोज रेखाला बोलतो की मी 9 वाजता या पार्कमध्ये आता येऊ शकणार नाही, कारण माझा बेकरीचा वेळ हा 9 वाजेचाच आहे. जर मी तिथे लेट झालो तर परत मला नोकरीवरून काढून टाकतील. त्यापेक्षा तुम्हीच रोज सकाळी 8 वाजता या ठिकाणी येत जा, मी देखील येत जाईल. मात्र रेखा बोलते की 8 वाजता मी तर येऊ शकत नाही, कारण मला घरी देखील भरपूर सारे कामे असतात आणि ते सर्व कामे आवरून मी 9 वाजता या ठिकाणी येत असते. आता मनोज देखील चिंतेत पडतो. तर रेखा बोलते काही हरकत नाही, एवढी चिंता करण्याची गरज नाही, तुला वीकली ऑफ तर असेलच. मनोज बोलते की हो मला सोमवारी सुट्टी असते. तर रेखा बोलते ठीक आहे, आपण सोमवारी भेटत जाऊ. आणि अशा प्रकारे मित्रांनो रेखा आणि मनोजमध्ये अगदी जवळीक वाढू लागते. दोघे एकमेकांची त्या पार्कमध्ये येताना आतुरतेने वाट बघत असायचे, दोघे भेटत असायचे. आता हा मनोज देखील रेखासाठी काही गिफ्ट घेऊन येऊ लागला होता, कारण त्याला आता जॉब मिळाला होता. सर्व काही यांच्यामध्ये ठीकठाक सुरू झालं होतं, दोघांमध्ये खूप जवळीक झाली होती. तर एक दिवस ही रेखा मनोजला बोलते की तू तुझा रूम मला दाखवणार नाही का. मनोज बोलतो की तुम्हाला का नाही दाखवणार. आणि त्यानंतर मनोज रेखाला आपल्या रूमवरती घेऊन जातो. आता रूममध्ये मनोज एकटाच राहत होता. तर त्या ठिकाणी रेखा गेल्यानंतर दोघे आपल्या मर्यादा त्या ठिकाणी विसरून जातात आणि दोघेही त्या ठिकाणी एकरूप होतात. आणि इथून पुढे प्रत्येक हप्त्याला नेहा आणि मनोज हे भेटत असायचे, रूमवरती जात असायचे, दोघांमध्ये जवळीक होत असायची, रिलेशन बनत असायचे. मात्र या गोष्टी देखील लपून राहत नसतात. एक दिवस रेखाच्या कुटुंबाला ही गोष्ट समजते आणि त्यानंतर रेखाच्या कुटुंबामध्ये भयंकर वाद होतात. सर्व कुटुंब या रेखाकडे वाईट नजरेने बघू लागते. रेखाचे जे सासू सासरे असतात हे रेखाला खूप घालून पाडून बोलत असतात. रेखा त्या ठिकाणी काही बोलू शकत नव्हती, कारण रेखाने देखील एक चूक केलेली होती. रेखाची सासू बोलत होती की ही चरित्रहीन महिला आहे, हिला आत्ताच आपल्या घरातून हाकलून दे. ही गोष्ट रेखाच्या पती रोहनला देखील समजली होती. मात्र रोहन इतका काही आक्रमक झाला नव्हता, तो अगदी शांतपणे त्या ठिकाणी उभा होता.
आता रोहनचे वडील जेव्हा रोहनला बोलतात की रेखाच्या अकाउंटमधील आपले 20-25 लाख जे काही असतील ते काढून घे आणि हिला धक्के मारून आपल्या घरातून काढून दे. खरं तर मित्रांनो, हे श्रीमंत कुटुंब असल्या कारणाने या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या अकाउंटवरती काहीतरी 15-20 लाख रुपये होते आणि रोहनने या रेखाच्या अकाउंटवरती देखील किमान 25 लाख रुपये टाकलेले होते. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर जो निर्णय घ्यायचा होता हा रोहनला घ्यायचा होता. रोहन आता सर्व कुटुंबियांना बोलू लागतो की रेखाने जे केले त्याबद्दल मला काही हरकत नाही, मला काही वाईट वाटत नाही. कारण एक विचार केला तर ही मुलगी 20 वर्षांची होती आणि मी 45 वर्षांचा होतो. तेव्हा हिच्या घरच्यांनी माझ्यासोबत हिचे लग्न लावून दिले. तेव्हाच हिच्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे. आता हिने त्या मुलासोबत जे काही केले ती हिची गरज असेल, हिची भूक असेल, हिची भूक त्याच्याकडून ही भागवत होती. त्यामुळे मी या गोष्टीला काही वाईट मानत नाही. रोहन आपल्या कुटुंबियांना बोलतो की 5 वर्ष आमच्या लग्नाला झाले, तोपर्यंत रेखा माझ्यासोबत अगदी प्रामाणिकपणे राहिली. माझ्यावरती तिने प्रेम केलं, सर्व कुटुंबियांना तिने आपलंसं मानलं. या दरम्यान तिला तिच्या माहेरी देखील जावे वाटले असेल, मात्र आपल्या कामांमुळे ती तिच्या माहेरी देखील जाऊ शकली नाही. तिने 5 वर्ष जे काही केलं ते खूप झालं. तिला देखील इच्छा आहे, तिला देखील वाटत असेल की तिच्या मनाप्रमाणे जगावं, तर ती तिच्या मनाप्रमाणे जगली. मग तिचं कुठं चुकलं? रोहन बोलतो की माणसाचं एक शरीर असतं आणि त्या शरीराची देखील भूक असते. फक्त धन दौलत असून ती आपल्या काही कामाची नसते. आता एवढं सर्व रोहनच्या तोंडून रोहनचे आई वडील, रोहनचं कुटुंबीय ऐकतं. सर्व लोक या रोहनला नावे ठेवू लागतात, रोहनला बोलत असतात की तू पूर्णपणे वेडा झालेला आहे. मात्र रोहन आपल्या कुटुंबियांचं ऐकत नाही आणि रेखाला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो. बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर रेखा ही रोहनच्या पाया पडून त्याला बोलत असते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मला माफ करा. तर हा रोहन बोलतो की तुझ्याकडून कसली चूक झालेली नाही, चूक तर माझीच होती. मी माझ्या वयाचा विचार न करता एका 19-20 वर्षीय मुलीसोबत लग्न केलं. तुझं कुठेही चुकलेलं नाही. तुझं भविष्य त्या मनोजसोबतच घडू शकतं आणि तू त्या मनोजसोबतच खुश राहू शकते. त्यामुळे मी तुला आता आझाद करून देत आहे. तू त्या मनोजसोबत लग्न करून घे आणि तुझ्या अकाउंटमध्ये जे काही पैसे आहे ते देखील सर्व तुलाच राहू दे. त्या पैशांतून तुम्ही एखादा बिझनेस उभा करा आणि मला सोडून गेल्यानंतर असं समजू नको की मी तुझ्यासोबत संबंध तोडून टाकले. जेव्हा कधी तुला कसलीही गरज पडेल तेव्हा तुझ्यासाठी मी नेहमी सोबत असेल. एवढं सर्व जेव्हा रेखा आपल्या पती रोहनचं ऐकते, रेखा त्या ठिकाणी ओक्साबोक्शी रडू लागते, आपल्या पतीच्या गळ्यात पडते, त्याची पुन्हा माफी मागते आणि त्या ठिकाणावरून आपली बॅग पॅक करून मनोजकडे जाते. मनोज देखील रेखाला बघून खूप खुश होतो. मनोजला जेव्हा समजते की रेखा कायमस्वरूपी तिचं कुटुंबीय सोडून त्याच्या सोबत येऊन राहणार आहे, तेव्हा मनोज रेखाला घेऊन एका मंदिरामध्ये जाऊन लग्न करून घेतो आणि पुढे चालून रेखा आणि मनोज त्या पैशांमधून एक मोठा बिझनेस उभा करतात. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये रेखाचे माहेर होते आणि मिर्झापूरमध्ये मनोजचे घर होते. मनोजच्या घरी जाऊनच त्यांनी तो बिझनेस सुरू केला होता आणि ही रेखा मनोजसोबत अगदी खुश राहू लागली होती आणि मनोज देखील तिच्यासोबत अगदी लॉयल होता. तो तिच्यावरती खूप प्रेम करत होता. अगदी आनंदाने हे कुटुंब आता राहू लागलं होतं. तर मित्रांनो, ही होती स्टोरी. या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच स्टोरी, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.